नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। हा इंट्रो दिवसाच्या शेवटी शूट होता। हा इंट्रो भाई मी खालून जस्ट नाचून आली आहे मस्तपैकी गदा गदा। आता माझं बोलणंही थरथरतंय, मला पाण्याची गरज आहे, खूप डिहायड्रेटेड झाली। पण मुद्दा हा आहे की हा इंट्रो दिवसाच्या शेवटी शूट होत आहे, कारण जो पहिला इंट्रो मी शूट केला होता तो बॅकग्राऊंड नॉईजमुळे आउटडोर शूट केला होता, तर तो खूपच वाईट आहे। सो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, आणि जर जुने असाल तर शेअर करा व्हिडिओ। सिंपल, नवीन जुने जे काही असेल शेअर करणं कंपल्सरी भाई। हाय ताई, मी व्लॉग करतेय। काय करते? व्लॉग करते। नेहमी स्पर्धा असते त्यावेळेला मला नाही जमत, असं गडबड असते। आज म्हटलं मी व्लॉग करेन। किती गोड आणि ऑकवर्ड होतं ते। आम्ही इथे काला घोडाला आज इथे परफॉर्म करतो आहोत। सलग दुसऱ्या वर्षी इथे आले आणि दोन्ही वेळेला माझ्या टीम मेंबर, सो आय एम व्हेरी हॅपी। उचलचा प्रयोग होतोय, येस। आणि मागच्या जानेवारी मध्ये उचल पहिली आली होती, आणि आता या वेळेला आम्ही फेब्रुवारी नाही जानच आहे करेक्ट। एका वर्षाने आणखीन एका महत्वाच्या ठिकाणी आम्ही परफॉर्म करतोय। येस, टीम उचल रॉक्स। येस। आता आमचा डिरेक्टर म्हणून काय वाटतं तुला? जनरली प्रेशर असतं, पण महोत्सवाचं प्रेशर वेगळं आहे। स्पर्धेपेक्षा प्रेशर तर असायलाच पाहिजे कुठल्याही प्रयोगाच्या आधी, ते मला आहेच, पण आनंद जास्त आहे आणि समाधान जास्त आहे। कारण कुठलाही प्रोजेक्ट आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा तो एका चांगल्या टप्प्यावर जावा असं सगळ्यांनाच वाटत असतं। आणि उचल हॅज बीन व्हेरी लकी, कारण उचलमध्ये प्रत्येक प्रयोगात नवीन व्यक्ती ऍड होत गेलेले आहे, नवीन ऍक्टर्स ऍड होत गेले। सो ती टीम अशी वाढता वाढे अशी मोठी झालेली आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो एकत्र। उचल इज अ प्रोसेस, मजा येते त्याच्यात। तुला असं नाही वाटत वेगवेगळे नग बघायला मिळाले तुला सगळ्या प्रोसेस मध्ये? नग बघायला मिळतात आणि नगांची मैत्री होते, म्हणूनच मी नाटक करते। बेसिकली सामान्य माणसं मला आवडत नाही, आय डोंट लाईक नॉर्मल पीपल। सो मला अशी कलंदर अशीच माणसं आवडतात। एखादा कोणी नॉर्मल आलं तर मी जरा ऑकवर्ड होते की आता याच्याशी कसं बोलायचं। आय अग्री त्याच्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे। आणि उचलच्या टीम मध्ये एक से एक नग आहेत, नक्षत्र आहे, आणि म्हणूनच उचल इज सक्सेसफुल। काय सगळे एवढे उशिरा का आले? जरा काही ठरली होती 9:30, किती वाजले? 11:15 ऑलमोस्ट। आणि हमको सिखा रिया। त्यानंतर सगळे आम्ही एकत्र एका रूम मध्ये बसलो आणि पटकन एक नाटकाची चक्री करून घेतली। ह्यांचे कलर बघा आता, आणि थोड्या वेळाने ह्यांचे कलर बघा कसे होत आहेत ते। हा, आता आम्ही जे दिसतोय असे ते थोड्या वेळात असे कॉस्ट्युम घालून तयार झालोय। सगळे कामगार मजदूर मध्ये तयार झाले। हे आमची क्युटी रिपोर्टर, सगळ्यात यंगेस्ट आर्टिस्ट आमच्या ग्रुप मधली। हे आमचा जेनजी कार्टन। चेंज केल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या प्रॉपर्टीज चेक केल्या, सगळ्या त्या जागेवर ठेवल्या, आणि त्यानंतर टेक्निकल गोष्टींकडे वळलो, ते म्हणजे लाईट्स आणि म्युझिक। आमचं हे नाटक वऱ्हाडी भाषेत आहे आणि त्याची एक वेगळीच गंमत आहे, आणि ही भाषा शिकण्यासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली। कसं वाटून राहिलं? मस्त। कायची टनटन लावली? टन नाही का, मग त्याला डेंगडेंग म्हणते। डेंगडेंग म्हणते? डेंगडेंग लावायची असते, आणि ते त्याची चालते ना, झामल। हा, ते बी वेगळीच आहे, वा, त्याची मजा मस्त आहे। हा स्कार्फ मी डोक्याला बांधल्यावर टकलीच वाटते ना। ये फंस गया। बघता आमचा कडक असा परफॉर्मन्स सुद्धा झाला। त्यानंतर सगळ्यांनी पटपट आवरलं, सगळं चेंज केलं, आणि आम्ही पुढची 2 नाटकं बघण्यासाठी ऑडियन्समध्ये येऊन बसलो। आम्ही छान असं परफॉर्म केलं, आणि त्याच्यानंतर दुसरी 2 नाटकंही बघितली, आणि आता मी फायनली काळा घोडा फेस्टिवल एन्जॉय करायला आलो। मी चुकीच्या माझ्या मित्राला घेऊन आली आहे काळा घोडा फिरायला। मला वाटलं होतं हा मित्र माझं शॉपिंग करून देईल, पण काही नाही, नुसते स्टॉल्स बघून पळतोय। ह्याच्याकडून कसं एक्सपेक्ट करू मी काही? तरीका भीक मागणे। तेव्हा तुझा मित्र घोडा आणि हा गाढव। गजब बेइज्जती है। अशा सुंदर कलाकृती तुम्हाला इथे बघायला मिळतील। ह्या वर्षीचं थीम आहे घोडे, त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला घोडेच बघायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेले, जसं की हा कार्डबोर्डचा घोडा। आणि मी इकडे घोडे बघता बघता माझ्यासोबत जो घोडा आला होता तोच हरवला। ओ सापडला। ए
कसलीच ओव्हर ऍक्टिंग केली त्याने. काय करायचं आता? काय नाही, इथे वेगवेगळ्या आपण प्रकारचे घोडे पटकन आहेत. असं फास्ट मध्ये असं चक्र म्हणून विंडो शॉपिंग करून परत जाऊया. या विंडो शॉपिंगच आम्हाला येते. Prefer कारण केलंय. ऍक्च्युअल मी कुठल्या मोटिवेशन इथे आली होती माहितीये का? माझी मैत्रीण जी आधीच इथून येऊन गेली, जी नाटक बघायला आली होती माझ्यासोबत, ती मला म्हणाली की इथे 60 रुपयाला कुर्ते मिळतात. यही नहीं, अभी और सुनिए. इथे नाही, तिने हा, वेगळं लोकेशन नंतर सांगितलं. नाही ती बोलली, लोकेशन मध्ये ऐक नाही, send काढलंयस. ती मला बोलली की काळ्या घोड्याची इथे ना 60 रुपयात कुर्ते मिळाले मला. म्हणलं अरे वा, फिर तो जाना बनता, पण एवढं लांब आलं घोड्याच्या तर. इथे काळा घोड्यात नंतर नाही. तिला कॉल करेपर्यंत उशीर झाला होता. मी तिला कॉल करते 3 वेळा, नाही उचलला. एंट्री आत घेतली आणि तिने उचलला. आणि त्यानंतर ती बोलते ठीक आहे आता जा. आत नाही, बाहेर, कारण बाहेर मिळतात 60 रुपयाचे कुर्ते. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा. पटकन आम्ही जाऊन आत असंच राऊंड मारून येतो. ऍक्च्युली आम्हाला एन्जॉय करायचा होता, पण आमच्याकडे वेळ नाहीये, कारण आम्हाला घरी जायचंय. आम्हाला म्हणजे आम्हालाच, मला घरी, तुला वर्कशॉपला. भाई हा पुठ्ठ्याचा घोडा आहे. अरे घोडाचा तो पुढून बघ. घोडा नाहीये बोलला मला हा. हात आहे हो. तो काय पुढे काय तिथे घोडा. मग म्हणला घोडा नाहीये, हाताच्या खाली घोडा आहे. बरं ठीक आहे, आता थोडं दाखव. मी नेहमी घोड्याच्या पोटावर म्हणजे पाठीवर बसून फोटो काढले असतील, घोड्याच्या पोटाच्या आत बसून काढलेत का? हे बघा, घोड्याच्या पोटात बसून फोटो काढा. काढायचा आहे का तुला घोड्याच्या पोटात फोटो? अरे काढूया ना, चल. अरे चल. अरे नको. हा टेलरचा घोडा कसा काय? ते कात्री, मेजरिंग टेप. हा राईट. नाही, डिझायनरचा घोडा आहे. टेलरचा घोडा आहे. बरं, बट तोच टेलर जो अपग्रेड झाला होता आणि डिझायनर झाला. जे काय असेल ते शिक्षित टेलर. शिक्षित टेलरचा घोडा. काय म्हणला? गोधडीच्या चिंधड्यांपासून तयार केला. म्हणजे आपली आजी पण इथे ऍप्लिकेबल होती. येस. ती पण करू शकते असा एक घोडा. आमची आजी ही इथे तिचं आर्ट घेऊन येऊ शकत होती. कॉल फोक आर्ट. गोधड्या शिवायची, चिंध्या एकत्र गोळा करून. तसंच त्यांनी चिंध्या एकत्र गोळा करून गोधडी नाही घोडा बनवलाय. ह्या माणसाला आता त्या रिक्षात जायचंय बरं का. 3च पॅसेंजर अलाउड आहेत, थांब जरा. घोडा वास मारतोय म्हणे हा. नाही म्हणू शकत नाही, कंटिन्यू तो मुलींना पाठवतो. अरे फायनली रिक्षा मिळाली. सो इथे धनश्रीचा फॅन क्लब मिळालेला आहे. थँक्यू सो मच. चेसचा घोडा आहे. हा काय? चेसचा घोडा. हो. चेस मध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतात चेस. ते वरती आहेत ना, थीम बघ ना पूर्ण. ओ सॉरी, वरचं आम्हाला ती झेंडा वाटला होता. F1 रेसिंगचा झेंडा नाहीये तो. मला घेऊन येऊ नये अशा गोष्टी दाखवायला. मी फार वाईट आहे. हे वेड्या नको जाऊ, फक्त वास घ्यायचा असतो. महाग असतं ते सगळं. भरपूर पोट भरून वास घेऊया. येस, सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टीचा सगळ्या असं फक्त बघायचं. अरे वेड्या, वा इथे सुंदर सुंदर बॅग्स पण आहेत. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ना खाली बसण्यासाठी ना हे असं काहीतरी फडकं लांब एका रंगाचा यूज करायचं. आम्ही त्याला थारी म्हणायचो आम्ही. काय म्हणतात? थारी. हे जे आहे लांबड त्याला. हा लांबड, पण ते खूप जास्त लांब. सकाळी मुलं यायचे, उलटी वगैरे करायचे, त्याचा वास पण यायचा. ठीक आहे, पण आम्ही त्याला पट्टा म्हणतो गावाला आमच्याकडे. की पट्टा हा तर त्या झोपायचं आहे किंवा त्या बसायचं आहे असं म्हणतो ना. तो सिंगल जे आहे पट्टा त्याला. बोलू ना. बघा, तुमच्या खिशात जर पैसे आहेत तर तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतील, जसं की बॅग्स पासून, खेळण्यांपासून, पर्स, लिपस्टिक, खूप सगळ्या गोष्टी मिळतील. पण पैसा महत्वाचा आहे. मी ना खूप कन्फ्युज होते अशा ठिकाणी येऊन. म्हणजे ॲज अ मिडल क्लास पर्सन माझ्यात हिंमत होत नाही की मी अशा ठिकाणी जाऊन काहीतरी घेईन. बिकॉज आय नो स्टार्टिंग प्राइस इज 300, 400, 500 असं असते. आय नो की त्या सगळ्या गोष्टींची क्वालिटी पण चांगली असते, म्हणून ते लोक तेवढी प्राइस हे करतात. आणि मोस्ट ऑफ दी गोष्टी हँडमेड, हँडक्राफ्टेड अशा असतात. बट स्टील माझ्यात कधी हिंमत नाही झाली रे की ती एखादी पर्स किंवा एखादी बॅग अशी जाऊन घ्यावी. सो ही माझी मिडल क्लास आत्माच आहे की नाही. हा म्हणजे खरंच एक आहे की एखादी गोष्ट हे एक्झिबिशन. हां, इथे तुम्ही डेली यूजच्या वस्तू घेण्यासाठी येऊ नाही शकत. बरोबर. कधी एखादं ओकेजन असेल किंवा काही असेल स्पेसिफिक
आयटम जे तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा तुमची ॲनिव्हर्सरी बर्थडे वगैरे असेल तेव्हा स्पेशली तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तेच घेऊ शकतो. रेग्युलर वस्तू नाही घेऊ शकतो. मग तू तुझ्या बायकोसाठी काय घेतो? ॲनिव्हर्सरी तर येऊ दे मग घेऊन अरे मग तेव्हा थोडी गालाघोडा असणार आहे. Next आत्ताच year काहीतरी घेऊन ठेव, आत्ता काहीतरी घेऊन ठेव. नवीन लग्न आहे म्हणून नवीन लग्न नवीन बायको देऊ आपण काहीतरी वस्तू. असं आपण म्हणजे तुम्ही असं मैं क्यों मेरा थोडी नया बायको आहे. नया बायको देखते ना सोचते ना देखेंगे तो सही पहले उसको क्या पसंद आएगा उसके साथ. संस्कृती जर तुला काही वस्तू नाही मिळाली तर ह्या गरीबाने तुला दिली नाही मी हेच सांगणार आहे मी. मटेरियलिस्टिक व्ह्यू नाहीये त्यामुळे अरे मंदिरात वगैरे घेऊन पोरगी बोलते पण द्यायचं असतं काहीतरी. कुठली मुलगी नाही बोलणार आहे कुठली वस्तू मिळाली गिफ्ट म्हणून तर नाहीच बोलत आम्ही. हा आहे तुझं प्रतिबिंब दाखवणारा घोडा की तू आयुष्यात घोडे लावलेत ते बघ आता तिथे जाऊन. हा चमकणारा घोडा आहे पण हा कशापासून बनलाय माहित नाही मला. पण गोट्या नाही वाटत येत रे ते. काय तिकडे चिमणीची शिट्टी आणि ती काय चेक करूया अवकादीत आहे का म्हणजे पैशाची आहे. पण तुला माहिती मी तोंडाने आवाज काढू शकते. तू करू नको मुखाने घ्यायचा आवाज काढला त्याचा नाहीये माझ्या तोंडातून निघतोय हा आवाज. कसला निर्लज्ज माळ. काय मिळत तुझी शिट्टी बिट्टी तुला काय. चाल पुढे चल. त्याला नाही परवडली ही. हा त्याचा अभिनय आहे जेव्हा एखादी गोष्ट त्याला नाही परवडत. चल निघ इथून. नीट बघ झूम करून. ओ काळा घोडा आणि व खालचे कावळा. थँक्यू सो मच. माईक लागलेला. एकदाच मला ऑकवर्ड मुवमेंट मध्ये कॅप्चर केलंस. झालं तुझं समाधान. जस्ट एक मस्त मजेशीर गोष्ट झाली. मी फोनवर बोलत होते आणि तेवढ्याच लोक येऊन ह्याची परमिशन घेत होते की मी हिच्यासोबत फोटो काढू का. आणि हा स्वतः शॉक मध्ये की मी का परमिशन देऊ. काढा तुमचा तुम्ही फोटो बोलतो त्यांना. विचारा परमिशन हिची घ्यायला पाहिजे ना. हिच्यासोबत फोटो काढतायत तर माझी का घेतात. मी फोन ते सेफ साईड की कोणी असू शकतं. भाऊ असू शकतं मित्र असू शकतं बॉयफ्रेंड असू शकतो कोणी नवरा असू शकतो. माझी सोडून पहिली याची हा परमिशन. एक्झॅक्टली काय अर्थ काय. दिस इज व्हॉट त्यांना वाटलं बॉयफ्रेंड वगैरे. मी म्हणते अरे तू मंगळसूत्र घालून फिरत जा. त्या जगासाठी असंच असतं की मुलगा मुलगी फिरतात तर ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसतात. पण ते काय कशाचा कशाचा बुचाचा घोडा. बुचनचा घोडा बोलतो. त्यांच्यासोबत ऍक्च्युली येणार होती त्या आत्ता येत आहेत एवढ्या लेट. कारण तुम्ही सगळ्या खात होतात ना. मला सोडून सगळ्यांनी खाऊन. चला आम्ही फोन केला होता. एकत्रपणे खाणार आहोत छान आमच्या गोडू धन्नू बरोबर. आणि बरेच लोकांनी पब्लिक मध्ये तिला अप्रिशिएट केलेलं आहे. हा आहे ना घोड्याचं चित्र असं काहीतरी विचित्र. अरे नाही मी म्हणते गणलेला घोडा आहे ते बघ. गणलेला घोडा असं असल्यानंतरच तुला एकत्र दिसतो. असं दिसलं की असं वाटतं काय वेगवेगळं आहे. सो बर तो गणलाय पण तू जर व्यवस्थित जागेवर उभा राहिलास तर तो नाही गणलाय. असं आहे ते. वाव हे बघ ही ट्रेन आहे. ही तुला घेऊन दिली. चल तिथून उचलून तरी जागा घेऊन दिली म्हणतो. मारतील लोक येऊन इथे. नाही मारलं. जेव्हा गाडीचे स्पेअर पार्ट उरतात तेव्हा काय करावं. घोडा बनवून टाकून. खरं तर इथे सगळ्याच कलाकृत्या सुंदर आहेत. सगळ्याच अशा म्हणजे वर्थ आहेत बघण्यासारख्या की वा कशा प्रकारे वेगवेगळे घोडे बनवले जाऊ. तू इमॅजिन नाही करू शकत. इट्स जस्ट दॅट दोन मित्रांनी भक्षोदी करायला इथे येऊ नये. नाहीतर हे असं होतं आमच्यासारखं की आपण चांगल्या कलाकृतीलाही काहीही करून नाव ठेवतो. खरं तर हो खरं तर आम्ही काही नावं ठेवत नाही. आम्ही फक्त आमच्या आतलं जे वाईट मूल आहे जे बॅकबेंचर आहे ते बाहेर येतं आणि मग ते टिप्पणी करतं अशा प्रकारे. राहू दे मला नाही चढायचंय वरती. मला नाही चढून फोटो बिटो काढायचं. अरे पागल लाईन आहे तिकडे लाईन. चल गपचूप. आला मोठा एवढ्या लाईनीत कधी जाऊ. मग ट्रेन में कितना गर्दी मिलता है 6 के बाद. अरे बिग फॅन मॅम बिग फॅन. उचल मध्ये तुम्हीच ना तो छोटा तुकडा घेतलाय तुम्हीच ना ते. ही पोरं सगळे ओ सो प्रिटी. सच प्रिटी वन ना.
या दाखवा दाखवा व्हेरी नाईस व्हेरी डिम्युअर ओ माय गॉड शी इज द डिवा इन आवर ग्रुप. त्यांच्या कानातलं वगैरे बघा शोभतेच म्हणजे तुम्हाला सगळं. कितीला? 950. ओ नाईस भाई पण मस्त आहे. वर्थ आहे असं कळलं. वर्थ असते महाग असते पण वर्थ असते. फक्त ती परवडत नसते आपल्याला. मी एवढ्या वेळ म्हणत होतो काय सुंदर जागा बनवली आहे बसायला पण ती खरं तर मुतारी आहे. मला निस्सारण मुतारी आणि दोन्ही 1 आणि 2 नंबर दोन्ही. हा म्हणजे तेच रे मलमूत्र केंद्र बस. किती लोक आनंदाने बसलेत आणि मुतारीवरती लोक बसलेत मस्त पैकी. अरे तुमच्या नाकाला बोका आहेत की नाही? तुम्ही जर एखादी मुतारी सजवली तर लोक त्यावरही बसू शकतात. सो स्पेसचा चांगला उपयोग करा. हो पण ती मुतारी स्वच्छही असायला हवी तेही जास्त महत्वाचं आहे. ती स्वच्छ आहे म्हणून तिथे बसलेत नाहीतर बाहेर पण कोणी उभं नसतं राहिलं. या शुलभ शौचालय. एखादा फोटो काढूया. मी हार्डली ना ह्याला 4 फोटो काढायला लावले असतील आणि हा रडका चालू झालाय. तू 40 काढले आहेत माझी चूक नाही. तुला नव्हतं कोणी धडधड क्लिक करत बसायला सांगितलं आणि एकही धड नव्हता त्यात. मला माणूस बोलतो ते बघ तिकडे बघायला जाऊ. म्हणलं काय नव्हतं चतुरचड्डी तेव्हा ती चतुरचिडिया त्याने काय पंपल टाकावं माणसाने बोलतो चतुरचड्डी बघायला जाऊ. मी चड्डी नव्हतं बोललो चड्डी या म्हटलं होतं त्याची चिडिया म्हणायचं होतं. तू चड्डीवर थांबला. अरे तुम्हाला लक्षात चड्डी बोलला. कधी हा गेला. मी चुकून त्या माणसासोबत बडबड करणार होती. मी अशी फिरली याला सांगायला आली. मी आपली म्हणत चालू पण केलं. मी कधी मी बॅग घेतली असं तोंड करून मी तिकडून निघून आलीये. मी म्हणत होती कधी जर माझ्या नवऱ्याने मला विचारले की एक बॅग भरून तुला मी शॉपिंग करून देतो तर मी त्याला ही बॅग देणार आहे. व्हेरी गुड. की आता दे शॉपिंग करून मला एक बॅग भरून. तुझ्या नवऱ्याला मी ती बाजूच देणार की याला एक बॅग भरून शॉपिंग करून दे असं काही नको म्हणून. मी मॅनिप्युलेट करेन माझ्या नवऱ्याला. झालं काळा घोडा फिरून झालेला आहे आणि आता मला पटकन घरी जायचंय. मी स्ट्रीट शॉपिंग करणार होती पण आता मला वेळ नाही आणि माझ्या फोनला चार्जिंग पण कमी आहे. सो पटकन आपण घरी जाऊया. जशी मी घरी आली घरी आल्या 5 मिनिटात अक्षरशः तयार होऊन मी खाली हळदीला गेले आणि भन्नाट नाचली आहे. मी नुसती धमाल केली आहे. 4 वेळा तर वर खाली नाचण्यातच माझा वेळ गेलाय आणि त्याच्यामुळे माझा आता श्वास असा अडकतोय. पण खूप मजा आली आणि खाली अक्षरशः होळी चालू झाली आहे तर म्हटलं त्याच्या आधी जरा बोलून घेऊया. तर आता मी पुन्हा खाली जाते मजा करायला. तोपर्यंत तुम्ही काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे ज्यामुळे सगळ्यांपर्यंत आपला कंटेंट सोप्या पद्धतीने पोहोचेल. बाय.